पालघरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आणि पालघर, बोईसर तसंच डहाणू सोबतच परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय। मध्यरात्रीपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे पालघरमधील नदी नाल्यांना पूर आलाय आणि पालघरच्या अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे ही स्थिती आपल्याला सध्या दिसते। सकाळी 9:30 वाजता अगदी पुलाला लागून पाणी वाहत असल्याचं दिसतंय। पालघरमध्ये नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे सखल भागात सुद्धा रहिवासी भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सध्या वसई, विरार शहरात कुठेही पाणी साचलेलं नाही। पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र काही अंशी विस्कळीत झालेली आहे। 10 ते 15 मिनिटं उशिराने सध्या लोकल धावतायत। सकाळी 10:30 वाजता वसईतली ही दृश्य आहेत। काही सखल भागामध्ये पाणी साचलंय, मात्र कुठे नागरिकांची गैरसोय झाल्याचं वृत्त नाही। मुंबईसह पालघर जिल्ह्यामध्ये हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। मी आता नालासोपाऱ्यामध्ये आहे। नालासोपाऱ्याच्या गाला नगरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आपण जर पाहिलं, सकाळपासून पावसाने अधूनमधून रिपरिप सुरू केलेली आहे आणि या रिपरिपच्या पावसामध्ये या रस्त्याची ही दैना अवस्था झालेली आहे। आपल्याला आम्ही दाखवतो की या ठिकाणचे जे स्टॉल आहेत, हे स्टॉल सुद्धा या आता पाण्याखाली जायला लागलेले आहेत। पाऊस जो आहे तो कमी प्रमाणात आहे। रिमझिम पाऊस लागतोय। हा जर पाऊस जोराचा पाऊस लागला तर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण हा जो परिसर आहे तो जलमय होतो आणि या जलमय झालेल्या पावसामध्ये संपूर्ण हा परिसर नदीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होतं। आपण जर पाहिलं तर ज्या रिक्षा आहेत अनेक वेळा या ठिकाणी बंद पडतात। महानगरपालिका दरवर्षी नालेसफाई करते, परंतु आपण जर पाहिलं तर या संपूर्ण रस्त्यावर हा जो गालानगरचा परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेहमी प्राणी साचतात। महानगरपालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी भाजीवाले बसतात। ह्या भाजीचा जो कचरा आहे तो या गटराच्या नाल्यामध्ये जाऊन चॉकअप होतो आणि हा जो आपण जो कचरा पाहतो आहात, कारण या संपूर्ण जो भाजी मार्केट आहे आणि हे अवैध भाजी मार्केट आहे आणि या अवैध भाजी मार्केटचा जो संपूर्ण कचरा आहे तो या ठिकाणी येतो आणि इथे जे लोक आहेत त्यांना याचा फटका बसतो। अनेक सोसायटी आहेत, त्या सोसायट्यांमध्ये सुद्धा नेहमी पाणी भरतं आणि याकडे महानगरपालिका लक्ष देईल का, असा सवाल येथील जनता विचारत आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा। पूरा साल यही हालत है, पाए सड़ जाते हैं, हम लोग का धंधा पानी नहीं रहते, पेट भरने का मुसीबत होते है, बच्चों लोग का फी भरने का मुसीबत होते। थोड़ा सरकार को आँख खोलने के लिए बोलो, थोड़ा ये सीधा करने के लिए बोलो। हर साल का यही हालत है। मैं कम से कम 17 साल से नींद खड़ा रहती हूँ।